मी गीताली विनायक मंदाकिनी म्हणून साऱ्या जणी मासिकाची मी संपादक आहे. म्हणून साऱ्या जणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतलाय आणि त्यामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण विविध क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारतो. आज आपल्याकडे आली आपली मैत्रीण वैशाली दिवाकर. ती समाजशास्त्राची प्राध्यापक आहे आणि प्रखर सामाजिक भान असणारी एक व्यक्ती आहे आणि समाजशास्त्राची प्राध्यापक असल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि विशेषतः सिनेमा हा तिचा आवडता विषय आहे. त्याच्यामुळे वैशाली आज आपण गप्पा मारूया की एकूण पहिल्यांदा सांग की स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात कधी आली? ॲक्च्युली फॉर्मली बघायला गेलं तर मी ज्या वेळेला युनिव्हर्सिटीमध्ये आले त्यावेळेला स्त्री चळवळीबरोबर ॲक्च्युली जोडले गेले. पण जर का थोडं मागे जाऊन बघितलं आणि म्हणजे मी जर का आत्ताच्या टप्प्यावरनं मागे बघते जेव्हा बालपणाकडे, तेव्हा मला असं वाटतं की लहानपणापासून कुठेतरी काही ना काहीतरी त्याची बीजं होती. ती मे बी एवढी कळली नाहीत की स्त्रीवादी म्हणून आहेत. एस्पेशली माझ्या आईच्या बाबतीमध्ये मला नेहमी असं वाटतं की ती खूप स्वतंत्र विचाराची होती. कारण तू घर बघशील तर आमचं टिपिकल मिडल क्लास होतं की ज्याच्यामध्ये आई 10वीच झाली होती, मॅट्रिकच शिकलेली होती. पण टिपिकल मिडल क्लास घरामध्ये जो शिक्षणावरचा अट्टहास आणि वाचन केलंच पाहिजे. कारण माझे बाबा गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि त्यामुळे त्यांचं वाचन अफाट होतं आणि ते सतत घरात, म्हणजे मी फक्त इंग्लिश पुस्तकं ते वाचायचे आणि खूपच त्यांना वाचनाची आवड होती. माझे वडील डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरमध्ये जनरल मॅनेजर होते आणि आई मराठी पुस्तकं खूप वाचायची. त्यामुळे घरात सतत पुस्तकं असायची आणि आम्ही नारायणपेठेत राहत असल्यामुळे पुणे मराठी ग्रंथालयाची मेंबरशिप ही वाचनालयापासून ते आईचे वाचनालय ही असलीच पाहिजे असं होतं. त्यामुळे आम्ही सतत घरात वाचन हे कोण ना कोणतरी काहीतरी करायचं. आणि मराठी शाळेमध्ये असल्यामुळे बाबांचा हा हट्टाच होता की रोज टाइम्स वाचायचा, रोज त्यातनं इंग्लिश वाचायचं पहिलीपासून. म्हणजे काहीतरी तुम्हाला त्यातलं समजून सांगायचं त्यांना काय समजलंय ते. त्यामुळे एक वातावरण अभ्यासाचं आणि असायचं कायम होतं. कारण माझे वडील खूप अभ्यासू होते, सतत वाचन, सतत काही ना काहीतरी विचार. ते आयदर कामावर असायचे किंवा घरात वाचत असायचे. पण त्याहीपेक्षा जास्त मला असं वाटतं की त्या दोघांचं म्हणजे असं काही खूप वेगळं सहजीवन नव्हतं. किंवा आता मी सगळं 1970च्या काळातलं म्हणते, पण खूप म्हणशील तर इतर कुटुंबापेक्षा वेगळं नव्हतं. पण मला एक जे आजपर्यंत आवडलेलं ते म्हणजे की त्या दोघांनी कधी त्यांची भांडणं असतील किंवा काळजी प्रेम असेल ते आमच्या लपवून काही केलं नाही. त्यामुळे ती जी एक रिलेशनशिप विषयीची जाणीव येते. किंवा मी म्हटलं असं की आई इतकी स्वतंत्र विचाराची होती, ती खूप वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आली होती. माझे आजोबा इन्कम टॅक्स कन्सल्टंट होते, त्यामुळे फिनान्शियली खूप सिक्युअर याच्यातनं आली होती. माझे वडील एक्झॅक्टली उलट्या याच्यातनं आले होते की अगदी कष्ट करून शिकून मोठ्या पदापर्यंत पोचलेले जे काही ती जनरेशन असते त्यातले ते होते. पण त्या दोघांचं म्हणशील तर एकूण आवडीनिवडी पण खूप वेगळ्या होत्या. छान शौकीची आवड ज्याला आपण म्हणू ती आईची खूप वेगळी होती, बाबांचा नव्हतीच छान शौकी अशा अर्थाने. लक्झरी अशी नव्हती की पुस्तकं सतत विकत घेऊ शकू, पण लायब्ररीतनं आणायची, सेकंड हँड त्यावेळेला खूप मिळायची, ती पुस्तकं घ्यायची. तर त्या दोघांच्या ह्याच्यातनं मला असं वाटतं की आईचं जे त्यांनी स्वतंत्रपण जपलं आणि ज्या पद्धतीने तिला जे हवं ते करू दिलं. आणि मग ते काही असेल की तिला उत्कृष्ट स्वयंपाक करायची, ती अतिशय उत्तम शिवणकाम करायची. बऱ्यापैकी आईकडनं आलंय. आणि उत्तम शिवणकाम, एम्ब्रॉयडरी करायची. किंवा आणि त्यावेळेला ते असं मी म्हणलं असं करिअर खूप नव्हतं, पण ती बाहेरच्यांचे कपडे पण शिवून द्यायची, आधी आवडीतनं, मग नंतर त्यातनं पैसे मिळायला लागले. बाबा आमचे अतिशय स्वच्छ ऑफिसर असल्यामुळे 3 मुलं आणि पगार याचं मेळ कधी बसत नसल्यामुळे ऑब्व्हियसली मग हळूहळू तिने ते शिवणकाम थोडंसं तिचं व्यवसायासारखं पण केलं. पण त्यामध्ये सुद्धा खूप फॅशन, खूप काळाच्या पुढे. म्हणजे त्या काळात आम्हाला इतके वेगवेगळे कपडे ती शिवायची, मला माझ्या बहिणीला, की असं आणि आम्ही वाड्यात राहायचो नारायणपेठेत, त्यामुळे ते खूपच तेव्हा असं होतं की अरे हे काय तुम्ही कुठनं कपडे आणताय यासारखं. पण एकूण मी तिचं नेहमी पाहिलं की निर्णय क्षमता खूप जास्त होती. माझे वडील खूप उलटे होते, खूप घाबरट होते त्या मनाने, की अगदी उंदराला घाबरण्यापासून ते कुठला तरी मोठा निर्णय घेण्यापर्यंत. पण आई ते सगळं निभवायची. म्हणजे घरात उंदीर आला तर माझे वडील पाय घेऊन वर बसून राहायचे, पण आई सगळं मॅनेज करायची. पण त्यामुळे कुठेतरी आता वाटतं, म्हणजे मी तेव्हा मला एवढं कळत नव्हतं आणि माझे भाऊ बहीण मोठे कसं ह्याच्याकडे बघतात हेही मला अजून माहिती नाही. पण मी ज्या वेळेला बघते ते असं मला वाटतं की त्यातनं खूप जेंडर आयडेंटिटीच्या ज्या आपल्या साचेबंद प्रतिमा असतात त्या तेव्हाच कधी घडल्या नाहीत. कारण आई अशीच असली पाहिजे, वडील असे असले पाहिजेत, ही जी प्रतिमा असते
ती आमच्याकडे पूर्णतः नव्हती. भावांमध्ये फरक आई वडिलांनी केला का त्यांच्या? नाही, कधी नाही. आम्ही 2 मुली, मला मोठा भाऊ आहे, एक मोठी बहीण आहे आणि मी. पण असा फरक आमच्याकडे कधी नाही झाला. म्हणजे की मी पण त्या काळात धरून असंही कधी शिकवलं नाही की आईनी दादानी त्याचं ताट उचललं पाहिजे, असंही काही फार केलं नाही. पण कधी मला असं आठवत नाही की, आणि मी अजून आमच्यात खूप वयाचं अंतर आहे माझ्या भावा बहिणीत आणि माझ्यात, त्यामुळे सुद्धा मी काही बाबतीत लकी होते आणि मला काही गोष्टी खूप सोप्या आणि इझिली मिळाल्या. पण मला असं कधी आठवत नाही आहे की तू मुलगी म्हणून हे करू नको असं कधी मला किंवा माझ्या बहिणीला सांगितलेलं. म्हणजे तिने पण तिचं करिअर इकॉनॉमिक्स आणि गोखले इन्स्टिट्यूट आणि अशाने केलं, पण त्यात सुद्धा कधी आडकाठी कुठल्याची नव्हती. तुम्हाला काय केलं करिअर? मी सोशिओलॉजीमध्ये PhD केलं. BA मी SP कॉलेजमधून केलं आणि MA MPhil PhD मी युनिव्हर्सिटीमधून केलं, पुणे युनिव्हर्सिटीमधून. तर त्या सगळ्याचं कुठेतरी एक म्हणजे हे डिटेलमध्ये सांगण्याचं असं नाही की पुढे ज्या वेळेला मला कळलं की हे फेमिनिझम आणि तेव्हा मला वाटलं अरे हे आपण खूप आधी शिकलो होतो. म्हणजे दुपारच्या माझ्या आईचा वेळ डिस्टर्ब करायची हिंमत बाबांचं पण आमच्या कोणामध्ये नव्हती की तो तिचा वेळ आहे, ते तिला हवं ते करेल. मग त्याच्यात ती एम्ब्रॉयडरी करेल, झोपेल, वाचेल किंवा स्वयंपाकाचा एखादा पदार्थ करून बघेल, पण तिला डिस्टर्ब नाही करायचं. आणि हे आम्हाला बाबा पण सांगायचं की तिला नाही त्रास द्यायचं, ती तिची वेळ आहे. म्हणजे आणि आम्ही वाड्यात राहत असताना ह्या प्रकारच्या कॉन्सेप्ट खूप नवीन होत्या की बाईला तिचा वेळ असणं, तेव्हा दुसऱ्या कोणतरी डिस्टर्ब न करणं. आणि मी म्हणलं असं की ती जे काय घरामध्ये निर्णय घेईल त्याला आमच्या वडिलांनी त्या अर्थाने तो बरोबर असेल तर कधी विरोध नाही केला, कधी अट्टास नाही केला की मीच हे निर्णय घेतले पाहिजेत पुरुष म्हणून. आणि म्हणून मला त्याचा एक फायदा नेहमी वाटतो की मला मगाशी म्हटलंच की एकही साचेबंद प्रतिमा माझी तयार नाही झाली की वडील चिडणारे, ओरडणारे, आई प्रेमळ. थोडंफार आमचं उलटच होतं. म्हणजे पण मला असं वाटलं की टिपिकल शिस्त पण होती, पण त्या दोघांनी आम्हालाही निर्णय घ्यायला खूप शिकवलं. प्रत्येक निर्णयात आमचा सगळ्यांचा सहभाग असायचा लहानपणापासून, जे त्या वयासाठी जरा थोडंसं अवघड होतं की मुलांना काय विचारायचं छोट्या छोट्या गोष्टीत. पण माझे बाबा मला नेहमी म्हणजे विचारायचं की आम्ही असं ठरवतोय तर तुला काय वाटतं, किंवा ह्या टाईपमध्ये, किंवा बहिणीचं लग्न असेल तर तुझं मत काय आहे, हा तुला मुलगा योग्य वाटतो का तिच्यासाठी, यासारख्या गोष्टी खूप. पण तेव्हा मी खूप लहान होते, 10वी 11वीत. पण त्यातनं मला असं वाटतं की माझ्या पण एक कुठेतरी असं घडत गेलं की आपण निर्णय घ्यायचे आहेत, स्वतंत्र असलं पाहिजे, धाडसी असलं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे की कुठल्या तरी याला घाबरून बसतोय आपण. तर ते मला वाटतं माझं खूप लहानपणापासूनच सुरू झालं. म्हणजे एक इन्सिडेंट म्हणून की 10वी नंतर टिपिकल सगळ्या माझ्या मैत्रिणी टायपिंगच्या क्लासला गेल्या. माझ्या बाबांनी मी किती रडले तरी मला टायपिंगला नाही पाठवलं, कारण त्यांचं म्हणजे ॲम्बिशनच तयार झाली नाही पाहिजे की मला टायपिस्ट बनायचं. म्हणजे तो क्लासच करू नको. आता कधी कधी तर वाटतं रे कम्प्युटरसाठी त्रास झाला शिकायला, परत यायला टायपिंग. पण मला त्यातला विचार त्यांचा पटतो की ॲम्बिशन करताना की तुला जर का लेक्चरर व्हायचं आहे तर तू त्याच दिशेने जा ना. मग सुट्टीमध्ये वाचत का नाहीस, अजून एखादी लायब्ररी लाव, अजून काहीतरी वाच, एकदा युनिव्हर्सिटीत जाऊन ये, तिथे बघ काय पुस्तकं असतात, तसं वाचून बघ. ज्या कॉलेजमध्ये जायचं त्यांना विचार मला लायब्ररी वापरता येते का, टायपिंग का करायचं, तर टायपिंग नाही करायचं. म्हणजे तेव्हा राग आला तरी आता मला ते खूप बरोबर वाटतं की त्यातनं आपल्याला म्हणजे मला हे नक्की कळलं की माझी ॲम्बिशन काय प्रकारे असली पाहिजे. म्हणून असंही नव्हतं की काहीतरी ॲम्बिशनच्या मागे धावा आणि ते नाही झालं तर काहीतरी असं प्रेशरही नव्हतं कधी. तुझं तू ठरव, पण इतकी लो ॲम्बिशन ठेवू नकोस की मला टायपिंग शिकून माझं स्पीड 60 आहे का 80 मी कुठे स्टेन होईल, हा व्ह्यू ठेवू नको. यासारख्या गोष्टी मात्र लहानपणापासून खूपच त्यांनी जोर दिला. आयुष्यात नंतर स्टिरियोटाइप्स किंवा असं या नाही, म्हणजे मला असं कधी कधी वाटतं खूप गोष्टी गृहीतच धरल्या होत्या आणि त्या कधी स्ट्राईकच झाल्या नाहीत. की उदाहरणार्थ नाव बदलायचं आहे का, किंवा मी जेव्हा माझं माहेरचंच नाव लावते मी. म्हणजे माझं अगदी खूप स्त्रीवादी चळवळीची ओळख नव्हती तेव्हाही मला असं वाटायचं की ज्या माणसाने मला कॉन्फिडन्स दिला शिकायचं आणि हे करायचं त्याचंच नाव मी आयुष्यभर लावणार. म्हणजे की त्यात मग कोणी म्हणजे नवरा कोण आहे तेव्हा माहिती नसताना पण माझं पक्क होतं की माझं लव्ह मॅरेज आहे. आणि नवरा संदीप कम्प्युटर्समध्ये जॉब करत होता आणि आम्ही लग्न केलं त्यावेळेला तो ऑलरेडी मल्टीनॅशनलमध्ये होता आणि मी तेव्हा UGCच्या रिसर्च फेलोशिपवर PhD करत होते. त्यामुळे माझी अगदी म्हटलं तर नगण्य फेलोशिप होती, पण त्याच्या पगाराच्या मानाने. पण ते मगाशी म्हणलं की गृहीतच धरलं गेलं की तरी आम्ही ॲडजस्टमेंट करणार आहोत. म्हणजे असं नाही की तू एवढंसं कमवतेस तर तू घरातलं बघ आणि मला जाऊ दे कामाला, अशा प्रकारे कुठल्या आयडियाज नव्हत्या त्याच्यामध्ये की दोघांनी ते करायचं आहे. आणि मी म्हटलं ते गृहीतच धरलं होतं. मी कधी विचारायला आम्ही हे डिस्कसच केलं नाही की मी नाव बदलायचं आहे का, किंवा मला जॉब नाही तर मग मी घरातलं करते तू बाहेरचं बघणार, असं ह्या प्रकारचे डिस्कशन्स कधी झाली नाहीत.
आणि सगळ्याच गोष्टी या गृहीत धरल्या गेल्या. म्हणजे मुलीचं नाव काय ठेवायचं, तर आम्ही तिला कुठलं आडनाव नव्हतं लावलं सुरुवातीला. तिचं नाव संघमित्रा एवढंच ठेवलं होतं की तिला ठरवू दे सूर्यवंशी घ्यायचं का दिवाकर घ्यायचं ते असं. तिने इव्हेंच्युअली 10वीला ठरवलं की तिला काय हवंय ते, संदीप वैशाली लावायचं तिला, आणि तिने तसं लावलं. पण हे सगळे गोष्टी डिस्कस नाही करायला लागल्या कधी, किंवा हां म्हणजे मूल कधी व्हायचं हे डिस्कस दोघांनी करू एकत्र, पण ते माझ्या सोयीने असणार आहे. म्हणजे ह्यासारख्या गोष्टी गृहीत धरल्या होत्या. आणि त्यात आता संदीप परत थोडा चळवळीतनं आला, तुम्ही सगळे नारी समता पुरुष सुभाष गटातनं आलेला असल्यामुळे सुद्धा फरक पडला खूप. त्याचा मला खूप फायदा झाला. खरं तर आंतरजातीय म्हणायचं की नाही माहिती नाही, की मराठा आणि ब्राह्मण याच्यात खरं तर तसं आजकाल काही राहिलं नाही. पण येस टेक्निकली आंतरजातीय आहे, पण खूप काही नाही त्याचा. माझ्या माहेरी अजिबातच नाही काय झालं. माझे वडील नव्हते, माझं लग्न मी केलं त्यावेळेला. आई होती, आई खूप पुढारलेल्या विचारांची होती. म्हणजे रादर माझ्या भाऊ बहिणीपेक्षा सुद्धा आई जास्त पुढारलेल्या विचारांची. मग ती एकमेव अशी होती, कारण संदीपला थोडं लिव्हिंग इन त्यावेळेला त्याच्या आयडियाज होत्या. आणि माझं असं होतं की नाही, आत्ता मला कॉलेजमध्ये जॉब करताना किंवा नाही कदाचित ते ॲक्सेप्ट होणार. पण माझ्या आईचं होतं की हरकत नाही, तुमच्या सोयीने तुम्ही ठरवा तुम्हाला जे करायचं ते. आम्हाला मुलगा पसंत आहे, तुम्ही करा. माझ्या भावा बहिणीपेक्षा आई माझी जास्त प्रोग्रेसिव्ह त्यावेळेला पण होती, की आम्ही ठरवतो की छोटं लग्न करायचं, की जास्त खर्च नाही करायचा. कारण त्यात माझा विचार परत चळवळीचे आणि खर्च तेव्हा नव्हता. म्हणजे जरी चळवळीत मी त्यावेळेला असले तरी सुद्धा, पण मला असं वाटायचं की ज्यांनी कष्ट करून एवढे पैसे अतिशय प्रामाणिकपणे कमवलेले पैसे जे आहेत, तर ते जेवणावळीवरती आणि ह्याच्यावरती नाही खर्च करायचे. म्हणजे आणि तो विचार परत पहिल्यापासून होता. चळवळीला त्यांनी धार दिली थोडी, नक्कीच. म्हणजे त्याबद्दल काही वादच नाही. तुझा जो विषय आहे समाज त्याच्याविषयी थोडं सांग. म्हणजे तुला पहिल्यापासून आवडत होता म्हणून घेतला का काय? म्हणजे आपल्याला असं असतं ना, काही व्यक्ती तुमच्या अनेक टप्प्यांवरती लाईफमध्ये बदल घडतात. तशी शर्मिला एक होती की जिने मला FYला ती आम्हाला शिकवायला होती SP कॉलेजमध्ये. आणि FYला म्हणजे ती 6 महिन्याची आली होती शिकवायला. पण त्यावेळेला मग ठरलं की शर्मिलाकडे बघून की सोशिओलॉजीच घ्यायचं. म्हणजे आणि तो विषय आवडत पण होता, कारण कुठेतरी आय थिंक आपल्या माझ्या मेंटॅलिटीला तो जुळणारा विषय होता. की एक क्रिटिकल थिंकिंगची जी सवय घरातनं लागलेली होती, तर त्याच्याशी खूप जोडला जाणार होता. आहे ते एस्टॅब्लिशमेंटच्या त्याला चॅलेंज करता येईल असा विषयच म्हणजे मला जास्त पटला असता तेव्हा सुद्धा. आणि जे शर्मिलाने दाखवून दिलं तो सब्जेक्ट कसा करतो. कदाचित दुसरी टीचर असते तर कळलं पण नसतं ते, पण शर्मिलाने तिथं खूप मोठा रोल प्ले केला सोशिओलॉजी घेण्यात. मग नंतर पुढे जेव्हा मी MAला गेले तेव्हा मग परत खऱ्या अर्थाने मला स्त्रीवाद आणि ते शब्द आणि त्याला एक आर्टिक्युलेट करायला शिकले. आधीपासून या आयडियाज माहिती होत्या, पण त्या आयडियाजना तुम्ही आर्टिक्युलेट नाही करत. तुमच्या काहीतरी कानावरती येत राहतात गोष्टी ज्या कधी काळी बाहेरनं, जसं विद्याताई किंवा यांच्याविषयी काही आम्ही लहान असताना ऐकत राहायचो काही ना काहीतरी गावात राहत असताना, पण त्याचं एक्झॅक्टली मिनिंग काय आहे किंवा हे सगळं तिथे युनिव्हर्सिटीत गेल्यानंतर जास्त ते शार्पन व्हायला लागलं. आणि त्यात परत शर्मिलानी खूप रोल हे केला की चळवळीमध्ये इंट्रोड्यूस करण्यापासून ते आंदोलनांमध्ये भाग घेण्यापर्यंत, 8 मार्चच्या धरण्यांमध्ये जाणं, त्याच्या मोर्चामध्ये जाणं, किंवा आम्ही तिथे एक संवाद नावाचा ग्रुप तयार केला होता MAला मी असताना. गेल्या म्हणजे शर्मिला, मी जूनमध्ये जॉईन झाले कॉलेजला आणि शर्मिला लगेचच डिसेंबरला सेंट मिराजमधनं तिकडे आली होती. तर त्यामुळे मग तिथे आम्ही एक संवाद नावाचा जो गट होता, तो मेनली खेडेगावातनं ज्या मुली येतात आणि ज्या हॉस्टेलवरती राहतात, सो तो 90चा साधारणतः काळ होता, 1990-91चा. तर त्याला ते खूपच वातावरण इथलं त्यांना एकदम वेगळं. तेव्हा दरी खूप वाटायची ती, आताची दरी एवढी वाटत नाही. तेव्हा ती दरी खूप वाटायची, इंटरनेट आणि सोशल मीडिया नसल्यामुळे सुद्धा. आणि मग त्याच्यामुळे त्यांना जो एक मधला ब्रिज पाहिजे या दोन्हीच्या, तर तो संवादनी करायचा, म्हणून त्याला नाव पण संवाद अशा अर्थाने ठेवलं होतं की तो संवाद करता यावा. मग त्याच्या थ्रू आम्ही खूप कार्यक्रम घेतले, खूप पथनाट्य बसवली. त्यातनं मग फेमिनिझम म्हणजे काय त्याच्याविषयीचं जे कमला बसींच्या पुस्तकातनं काही आयडियाज घेऊन त्याच्या मिसकॉन्सेप्शनवरती आम्ही पथनाट्य बसवली होती. मग ती डेक्कन, संभाजी पार्क अशा एरियाजमध्ये आम्ही बरेच ठिकाणी ती केली की त्यातनं आयडियाज म्हणजे साधारणतः लोकांना पण ती जाव्यात, त्यांच्यापर्यंत ते पोचावं, की जे बघ्यांच्या भूमिकेतनं का होईना पण थोड्या वेळ तिथं थांबतात आणि काहीतरी ऐकतात त्यातनं.
तर ते त्यावेळेला आम्ही त्यात केलं. म्हणजे शर्मिला जसं आहे महत्त्वाचं तुझ्या आयुष्यात, तसं मला वाटतं तू एकूण विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आहेस. आणि तुला असं वाटतं की तू काय काय मुलींसाठी केलंयस विशेष, म्हणजे काही अनुभव? मी जेव्हा शिकत होते तेव्हा मी पाठ होते त्या सगळ्या ह्याचा. कालांतराने तुलाही माहिती आहे की चळवळीत ज्या पद्धतीने हळूहळू त्याच्या काय म्हणू त्याला की त्या गेल्या असं मी म्हणणार नाही, पण त्याचं स्वरूप बदललं बऱ्यापैकी. त्या सगळ्या इश्यूजचं स्वरूप बदललं, ते इश्यूज कसे हँडल करायचं स्वरूप बदललं. त्याच टप्प्यावरती मला सेंट मिराजमध्ये मी जॉईन झाले टीचर म्हणून 99ला. तर तेव्हा मग असं होतं की अरे आता एक नवीन तुम्हाला फील्ड ओपन मिळालं जिथे तुम्ही ह्या आयडियाज देऊ शकता. आणि ते एक तुमचं अतिशय असं सेन्सिटिव्ह एज असतं मुलींचं पण. आणि हे मुलींचं कॉलेज होतं. सेंट मिराजमध्ये फर्स्ट जनरेशन लर्नर्स खूप आहेत, म्हणजे ऑलमोस्ट तेव्हा त्यावेळेला 50% म्हणल्या तरी हरकत नाही, असं एवढा नंबर होता की त्यांना ते तुमच्याकडे खऱ्या अर्थाने आदर्श म्हणून बघतात. आणि मग म्हणजे मला माझं लग्न ज्यावेळेला मी SP असताना झालं तेव्हा आम्ही छोटं लग्न मी वर्गात पण बरेचदा, कारण हार्डली 2-3 वर्षाचं अंतर होतं तेव्हा माझ्यामध्ये मुलींमध्ये, त्याला खूपदा हे बोलायचं की लग्न कसं करायचं आहे, मग माझी आयडिया काय, त्यांची आयडियाज काय आहेत. आणि मग मी खूप म्हणायची कशाला आईवडिलांचा कष्टाने कमावलेला पैसा तुम्ही लग्नावरती घालता, कारण त्यांचं हेच वय असतं जेव्हा त्यांनाही मेडिकल लागणार असतं आणि तेव्हा आपण सगळं लुटून देतो त्यावेळेला त्यांच्याकडनं. तर हे सगळी डिस्कशन असताना माझं लग्नानंतर एक मुलगी मला म्हणली की मॅम तुमचं लग्न आलं पण तुम्ही कसं केलं लग्न. तर म्हटलं नाही आम्ही 5-6 जणातच केलं लग्न. ते म्हणले हां हे तुम्ही चांगलं करत नाही तर माझ्या मनातून उतरलं असतं. मग ते एक वाक्य मला थ्रूआउट माझ्यासाठी गायडन्स त्या अर्थाने बनलं की मी वर्गात तेच बोलीन जे मला करता येईल, म्हणजे की असं नाही झालं पाहिजे कुठल्या याच्यामध्ये की मी दावे खूप करते पण घरी जाऊन मी मात्र माझं एक वेगळं आयुष्य आहे ते काही प्रमाणात असणारच आहे. तुम्ही सगळीकडे नाही तेवढं आयडेंटिफाय होऊ शकत, पण तुम्ही त्यांना करायला एक सांगताय आणि तुम्ही काहीतरी वेगळं करताय, हे करायचं नाही. कारण मुली तुमच्याकडे त्या आणि एस्पेशली यंग टीचर्सकडे तुम्ही डेफिनेटली जास्त आयडेंटिफाय त्या मुली करतात आणि तसं बघतात. त्यामुळे मला उलट असं की हे खूप छान स्पेस आहे की जिथे तुम्ही या आयडियाज देऊ शकता ज्यांना मे बी, कारण आमच्याकडे बरेचदा अगदी रेल्वे स्टेशनच्या हमालापासून ते घरकाम करणाऱ्या बायकांच्या मुली अशा यायच्या की ज्यांना घरनंही इनपुट्स मिळणं अवघड होतं आणि त्यातसुद्धा बॅलन्स करायला लागायचा. आणि तो बॅलन्स मला परत माझा म्हणजे बॅक जाऊन मला की माझ्या आईकडनं मिळाला की अट्टहास नका करू, म्हणजे मी लग्न असंच करणार, मी अशी कुठली तरी आयडिया त्या मुलीला नाही देऊ शकत की जी घरी जाऊन नाही करू शकणार आहे. म्हणजे तिला मला हेही सांगता आलं पाहिजे की तू ₹1,00,000 खर्च करणार आहेस ना तर 50च कर, कारण तू काहीच करू नको, हे नाही शक्य. म्हणजे तुम्ही त्यांची घरं पण नाही, म्हणजे तुम्ही त्यांना इतकं पण अस्वस्थ करू नका की त्यांना त्या घरात आता ॲडजस्ट नाही होता येते. तर हे सगळं मला वाटतं की खूप मला स्त्रीवादी विचाराची त्याच्यात मदत झाली किंवा एक बॅलन्स विचार करण्याच्या पद्धतीची सोशलॉजीची खूप मदत झाली की डायव्हर्सिटी कशी बघायची, माझी रियालिटी काय आहे, माझ्या समोरच्या मुलीची रियालिटी काय आहे, मग मी तिला काय सांगेन त्यातनं. कारण शिकवताना हे अपरिहार्य होतं समाजशास्त्रामध्ये सगळ्या गोष्टी शिकवणं की तुम्ही कुटुंब नुसतंच कुटुंबाचं स्ट्रक्चर म्हणून नाही आता शिकवू शकत, तुम्ही कुटुंबाला क्वेश्चन करताच. म्हणजे तुम्ही टिपिकल सोशलॉजीमध्ये कुटुंब अशी असतात, आता नाही तुम्हाला तसं बोलतायत की कुटुंबामध्ये खूप काही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक असतात आणि हे त्यांना कसं सांगाल, कारण त्या रोज जगतायत ते, तुम्ही त्यांना फक्त थिअराईज करून सांगणार आहात. फर्ग्युसन, SP, मिराज असे 3 कॉलेजेसमध्ये शिकवलं, तर तुला काही फरक जाणवला म्हणजे शिकवत असताना स्टुडंट्समध्ये, कलिग्समध्ये? खूपच, म्हणजे कलिग्समध्ये मला ऑनेस्टली नाही जाणवलं. मला अक्रॉस सेन्सिटिव्हिटी पण तीच सापडली आणि इनसेन्सिटिव्हिटी पण तीच दिसली, पण स्टुडंटमध्ये खूप फरक पडला. तुम्ही फर्ग्युसनमध्ये येताना खूप एका वेगळ्या कल्चरल कॅपिटल सकट येता, त्यामुळे तुमच्या त्या कल्चरल कॅपिटलचा तुम्हाला खूप उपयोग होतो आणि तुमचं वाचन ऑलरेडी असतं, तुम्हाला जगात काय चाललंय माहिती असतं आणि मग तुम्हाला सोशलॉजीवर ते कनेक्ट करणं खूप सोपं पण जातं. त्यामुळे तुमचा रोल त्या अर्थाने टीचर म्हणून लिमिटेड मला वाटला फर्ग्युसनमध्ये स्पेशली. आणि तुम्ही तरीही खूप काही देऊ शकता, नाही असं नाही आहे, पण डेफिनेटली तुम्हाला ते जगण्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना की तुमचं लिव्ड एक्सपिरियन्स बदलतो का सोशलॉजीनी, तो मला फर्ग्युसनमध्ये एवढा वाटला नाही किंवा SP मध्ये पण फॉर दॅट मॅटर. कारण SPचं पण तो म्हणजे मी शिकवत असतानाचा क्राऊड परत तसाच होता, टिपिकल सदाशिव पेठ आणि ह्याच्यातनं सगळं, आणि आईवडील उच्च शिक्षित आहेत आणि ते कल्चरल कॅपिटल घेऊन आलेलेच होत्या. ह्याच्यात सेंट मिराजमध्ये मात्र मला खूप फरक दिसला की मग अशी म्हणायचं की फर्स्ट जनरेशन लर्नर्स किंवा मग तुम्ही एकदम खूप ॲफ्लुअंट ह्याच्यातनं येता, तिथे तुम्हाला हे कळतच नाही की बाकी लोक खूप वेगळ्या पद्धतीने जगतात आणि देर आर डिफरंट वेज ऑफ लिव्हिंग.
हे मुलांपर्यंत पोहोचवणं मला नेहमी गरजेचं वाटतं, की तिचा आणि सगळे लेजिटिमेट आहेत आणि सगळे वेज ऑफ लिव्हिंग बरोबर आहेत हे त्यांना सांगता येणं आणि त्यातनं क्वेश्चन, छोट्या छोट्या गोष्टीतनं क्वेश्चन करायला, किंवा पेट्रियार्की हा काहीतरी मोठा शब्द नाही आहे, तो रोज घरात कुठे दिसतो, तुम्ही लिहून आणा तुमच्या पद्धतीने. किंवा मी त्यांना सांगायचे की ड्रॉइंग सगळ्या मुलींना आवडतं, FYला असताना जरा, की तुम्हाला आलेले पेट्रियार्कीचे एक्सपिरियन्सेस ड्रॉइंगच्या थ्रू दाखवा, किंवा कोणी कविता लिहून दाखवा, कोणी एखादं छोटं स्किट लिहा. आणि त्याचं मला खूप वेगवेगळे म्हणजे खूप मी कलेक्ट केले तसे त्यांच्या इतक्या 25 वर्षाच्या ह्याच्यामध्ये, आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने मुलींनी ते एक्सप्रेस केलेलं. किंवा आवडता जो विषय सिनेमा, सिरियल्स, याचा तू कसा वापर केला? मी ॲक्च्युली सिनेमाचं 95 म्हणजे आम्ही जेव्हा संवादचा गट आमचा होता, तर त्या संवाद गटाच्या वेळेला आम्ही त्याच्यावर बोलायला सुरुवात केली की चित्रपट कशा पद्धतीने आपल्यावरती परिणाम करतात, काय प्रकारचे स्टिरियोटाईप्स आपल्यापर्यंत आणतात, मग ते क्वेश्चन केले पाहिजेत. स्त्रियांचं ऑब्जेक्टिफिकेशन जे सिनेमातनं होतंय तर ते कसं, कारण त्यावेळेला बाकी चळवळीमध्ये पण ह्याच धर्तीवरती डिस्कशन्स यायला लागली होती, त्यामुळे आम्ही तशा आणि ते बघायला गेलो आधी सुरुवातीला. पण नंतर माझा इंटरेस्ट अशाने वाढला. एक तर मी कायमच बॉलिवूडची फॅन होते, त्यामुळे सिनेमे मी खूप बघत होते, म्हणजे कॉलेजमध्ये लेक्चर्स बुडवण्यापासून ते सगळ्या पद्धतीने सिनेमे बघते. आणि माझ्या घरी माझ्या आईवडिलांना पण खूप आवड होती सिनेमा बघण्याची, त्यामुळे तेही आम्हाला खूप घेऊन जायचे. आणि आई स्पेशली, कारण माझी 4थीपर्यंत सकाळची शाळा असायची, त्यामुळे मग आलं की मॅटिनीला हमखास नटराज, भानविलास, तिथं आम्ही जवळजवळ सगळं असल्याने मी तिच्याबरोबर खूप पाहिले. म्हणजे अगदी जुन्या देवदासपासून ते सेगलच्या देवदासपासून ते सगळे पाहिले तिच्याबरोबर, ते कुर्बानी बिरबानीपर्यंत. म्हणजे असं तिला कारण असं काही रिस्ट्रिक्शन नव्हतं, कुठला सिनेमा बघायचं, सिनेमाची आवड आहे असं. त्यामुळे ते एक होतं. आणि दुसरं असं मला वाटलं की सिनेमा जेवढा आपण एकतर्फी बघतो, की सिनेमा बघतोय आणि मग समाजात काहीतरी गुन्हा घडतोय, किंवा सिनेमा बघतोय ते प्रतिबिंब म्हणून मला थोडासा त्याला प्रॉब्लेम वाटायला लागला होता. ते सगळं आम्ही जेव्हा गप्पा मारायचो किंवा मुली पण त्याच्याविषयी बोलायच्या, तर त्यावेळेला मग विचार जास्त करायला सुरुवात केली की सिनेमा नक्की काय करतो आपल्या लाईफमध्ये, की खरंच असं कोणाला गुन्हा बिना शिकवत नाही सिनेमा खरं बघायला गेलं तर, पण तुमच्यातली एक ती सेन्सिटिव्हिटीला क्वेश्चन करतो का, किंवा ती कमी करायला मदत करतो का, अशातनं खरं तर विचार सुरू झाला. आणि मग मी विचार केला की PhD करायचं तर मला सिनेमावरच मग मी PhD करेन. अर्थात पुणे युनिव्हर्सिटीने नाही ते सुरुवातीला ॲक्सेप्ट केलं, की समाजशास्त्र त्यावेळेला एक PhD झालं होतं JNUमध्ये अमिताभ बच्चनवरती, पण ते व्यक्तीवर असं केलेलं होतं, पण बाकी कुठे नव्हतं. त्यामुळे त्या अर्थाने खूप पायोनिअरिंग वर्क पण होतं ते मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला. आणि असं होतं की नाही तुम्ही सोशियोलॉजीमध्ये कास्ट, शुगर फॅक्टरी असं बघा, म्हणजे असा मला फीडबॅक पण आला होता. पण माझे गाईड खूप सपोर्टिव्ह होते, प्रोफेसर भोईटे म्हणून जे आहेत तर ते खूप सपोर्टिव्ह होते आणि त्यांनी खूप मदत केली की तुला करायचं आहे ना मग कर म्हणजे. आणि मग शर्मिला होती ऑफकोर्स तिथे, तर त्यामुळे मला फेलोशिप पण मिळाली होती. मग त्या ह्यानी ते खूप सोपं झालं आधी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर. आणि माझं असं होतं की मला प्रतिबिंब म्हणून नाही बघायचं आहे, मला बघायचं की सिनेमा समाज घडवतो आणि समाजही सिनेमा घडवतो, हे दोघांमध्ये काय टू वे नातं आहे ते कसं बघता येईल. मग खूप वेगवेगळे सिनेमे बघा, सुरुवात मी अगदी 90च्या दशकापासून सुरू केली, पण नंतर जेवढं NFIमध्ये बसून सिनेमे बघायला लागले, रोज 2-3 सिनेमा बघायला तिथे परमिशन असायची, ते करत करत मला व्ही शांतारामचे चित्रपट खूप अट्रॅक्टिव्ह अशा अर्थाने वाटले की खूप काही म्हणलं गेलं त्यातनं, पण त्या अर्थाने जेवढं ॲक्नॉलेज व्हायला हवं तेवढे व्ही शांतारामचे सिनेमे इव्हन ॲकॅडमिक्समध्ये पण नाही. आजही व्ही शांतारामवरती ॲकॅडमिक पुस्तक काही नाही आहे त्यांच्या ह्याच्यावर. आता मी लिहिती आहे आणि अर्धं झालं आहे, पण अर्धं अजून बाकी आहे. ते कशामुळे की थोडेसे त्याचे सिनेमे भडक किंवा कसं झालं ना की आय थिंक ज्या वेळेला लोक जास्त सिनेमाकडे जायला लागले 50-60च्या दशकात, त्यावेळेला राज कपूर आणि देवानंद आणि ह्या सगळ्यांचे रोमॅन्टिक, ज्याला ते गोल्डन इरा समजला तो चित्रपटाचा, तो जास्त लोकांना अट्रॅक्टिव्ह वाटला. आणि त्याचवेळेला त्यांनी मात्र फारसं काही स्वतःला ग्लॅमरस नाही केलं. मी तू संध्या आणि हे सगळं पाहिलं तर त्यातनं त्या सगळ्या मुवमेंट्स, ते डान्स, ते खूप भडक राहिलं त्या मानाने. म्हणजे आज बघितलं आजच्या सिनेमाच्या मानाने तर आपल्याला राज कपूर आणि देवानंद सुद्धा भडकच वाटतात, पण त्या काळच्या कंटेम्पररी ह्याच्यापेक्षा ते जास्त भडक थोडंसं वाटलं. आणि त्यांचा भर हा नेहमी काहीतरी त्याच्या थ्रू मेसेज, तो सगळे सिनेमे त्यावेळेला 50, म्हणजे माझं अगदी मत आहे की 80पर्यंत सगळे सिनेमे संदेश देत होते, पण ते कशा पद्धतीने दिले जातात किंवा आजही संदेश असतोच, फक्त तो वेगळ्या पद्धतीने सटल खूप हे असतं. तर तो त्याचा अभ्यास
मला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटला आणि मग मी ते 30च्या दशकामध्ये तिथे मला परत असं वाटलं की त्यांनी जे स्त्रीवादी त्यांचा ते स्वतःला स्त्रीवादी एक म्हणतात, म्हणजे काही अंशी मानतात ते की त्यांनी विमेन्स लिबरेशन वर सिनेमे काढले असते. तर म्हणून मला ती पण एक उत्सुकता होती की त्यांनी कशा पद्धतीने ते बघितलंय. मग त्यांचा मी कुंकू, माणूस, माया मच्छिंद आणि अमरज्योती असे 4 1930च्या दशकातले घेतले होते. कारण 1930मध्ये बाहेर पण खूप काही महत्त्वाच्या घटना भारतीय स्त्रियांच्या संदर्भात घडत होत्या. तर त्या दृष्टीने मला ते दशक महत्त्वाचं वाटलं होतं, म्हणून मग ते दशक आणि हे 4 चित्रपट असं मी घेतलं. पण माझं जास्त क्रिटिकल आहे, असं खूप त्याचं प्रेज करणारं नाही आहे की मला जे जाणवलं होतं की परत ते सगळं करून कुठल्या पद्धतीने स्त्रियांना एका पठडीमध्ये बसवतात आणि जिथं म्हणजे चॅलेंज करायला स्कोप असताना पण तो चॅलेंज का नाही करत. तर ह्याच्यावरती माझं PhD होतं आणि त्याचा मला शिकवताना खूप उपयोग झाला. कारण तुम्हाला चित्रपट हे मुलींना इतकं जवळचं असतं आणि नंतर म्हणजे मी एका पॉईंटला गेले 10 वर्षापूर्वी म्हणजे सिनेमॅटिक सोशिओलॉजी म्हणून सिलेबस केलं की जे सिलेबसमध्ये आम्ही कुठलेही टेक्स्ट वापरत नाही, फक्त सिनेमा हेच टेक्स्ट म्हणून वापरतो आणि त्या अख्ख्या सेमिस्टर मुलींना फक्त सिनेमा बघायला देतो. म्हणजे उदाहरणार्थ मार्क्सिझम आहे किंवा मार्क्सिझम असेल, सायको ॲनालिसिस असेल, या सगळ्या थिअरीज त्याच्या थ्रू करतं. जेंडर सेंट मिराजमध्ये आणि म्हणजे आता हे पब्लिकली पण मला सांगायला आवडेल की इंडियातलं हे पहिलं सिलेबस आहे सिनेमॅटिक सोशिओलॉजीवरती. बाहेरच्या देशांमध्ये आलं म्हणजे एक पॅरिसमध्ये एव्हरी युनिव्हर्सिटी म्हणून जे आहे तिथे त्यांनी पहिल्यांदी याचा विचार सुरू केला. मग US मध्ये काही प्रमाणात आलं. मग मला एकदा असंच शोधता हे जे प्रोफेसर कपल होतं ते त्यांचं सापडलं. मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून थोडं त्यांच्याशी डिस्कशन करून एक सिलेबस मग तयार केलं. आणि ऑटोनॉमस आहे आणि मी तेवढ्या बाबतीत नेहमी लकी राहिली आहे की मला कुठल्याही म्हणजे 25 वर्ष मी जेव्हा जॉबला तेव्हा ज्या प्रिन्सिपल होत्या त्यांनी कधी विरोध नाही केला माझ्या सिलेबसला. मी खूप रॅडिकल सिलेबस आम्ही केली आणि खूप फर्स्ट म्हणून जी आहेत इंडियात ती केली. बालभारतीची मी चेअरमन होते ह्याची 11वीच्या टेक्स्टबुकची. तर ते मला खूप आवडला तो अनुभव. म्हणजे आम्ही खूप परत तिथे गे मॅरेजेस, होमोसेक्शुअलिटी खूप त्याच्यामध्ये आणलं जे अदरवाईज त्यावेळेच्या गव्हर्नमेंटला मान्य होईल आम्हाला वाटलं नव्हतं. पण आम्हाला सेपरेट त्यांच्याकडनं मेसेज पण आला. हे मी 2018ला. तर त्यावेळेला कारण मला असं वाटलं की जे सोशिओलॉजी करायचं आहे ते सोशिओलॉजी घडत नाही आहे आणि मग तुम्ही येता ते 11वी-12वीचे काहीतरी हे घेऊन येता, बॅगेज घेऊन येता आणि मग FL ते सगळं डिलर्न करून जेव्हा आम्ही शिकवायला नव्यानं लागतो ते खूप त्रासदायक होतं. तर मग एंट्री पॉईंटलाच आपण का नाही करायचं. कारण एका पॉईंटला असं होतं की बालभारतीची पुस्तकं लिहिणं म्हणजे खूप कमी दर्जाचं पण लोक समजायचे की पण मला असं वाटलं की नाही ते एंट्री पॉईंटलाच जर का काही चेंज केला आणि खूप खूप ठिकाणी ते पोचतं. तर महाराष्ट्रातलं तुम्हाला खरंच सोशिओलॉजीचं चित्र बदलायचं असेल तर ते 11वीपासून होऊ दे. मग आम्ही खूप मी आणि माझी मैत्रीण कलीग पण आहे ती माझी वैशाली जोशी म्हणून. मग तेव्हा मी त्याची चेअरपर्सन होते आणि आम्ही दोघींनीच मेजॉरिटी पुस्तक पण लिहिलं आणि त्याला मग खूप रॅडिकल त्यात आम्ही घातलं होतं की अगदी 377 पासून ते सगळे त्याच्यामध्ये मुद्दे घातले. खूप चौकटीमध्ये खूप चित्रपट दिले की ह्या विषयासाठी हा चित्रपट बघा, वर्गामध्ये डिस्कस करा. त्यामुळे मुलांनाही ती चित्रपट बघून त्यातनं सवय लागेल, त्याच्यावर डिस्कशन म्हणजे सोशिओलॉजिकल डिस्कशन करण्याची सवय लागेल. अशा यांनी खूप त्यांची QR कोडची जी सिस्टीम आहे की तुम्ही QR कोड द्यायचा आणि मग त्याच्यावरती तुम्हाला एक्स्ट्रा मटेरियल देता येईल. तर ते मटेरियल आम्ही खूप सिनेमाचं त्यांना तेव्हा प्रोव्हाइड केलं होतं आणि त्यातनं पण माझा तो एक्सपिरियन्स खूप चांगला होता. नंतर मला कॉलेजमध्ये खूप जबाबदाऱ्या वाटल्या म्हणून 12वीचं नाही करता आलं पण 11वीचं केलं होतं आम्ही. अगदी वायरपासून ते क्विंट सगळ्यांनी त्याची दखल घेतली होती आणि हिंदुस्तान टाइम्स ऑफ इंडिया की पहिल्यांदाच रॅडिकल. मी आता VRS घेतली 8-9 महिने झाले. त्यामध्ये सुद्धा NEPने खूप रोल प्ले केला माझ्या VRS मध्ये की जे तुम्हाला टीचर म्हणून वाटत होते जी स्पेस आहे 25 वर्षापूर्वी ती इव्हेंच्युअली खूप श्रिंक होत गेली. म्हणजे तुम्ही काय बोलता वर्गात, तुम्ही काय सांगताय आणि सोशिओलॉजी विदाऊट पॉलिटिक्स नाही मला अपॉलिटिकल मला शिकवता येणार नाही माझंही फिक्स होतं आणि NEPने खूप गोष्टी टिकमार्क लेवलवरती आणून पण ठेवल्या. त्यामुळे सुद्धा माझं एक होतं की मला ती आत्ता स्पेस वापरता येत नसेल तर आय स्टे आउटसाइड अँड आय यूज दॅट सम अदर स्पेस फॉर दिस. तर त्याने मग मी VRS घेतली आणि त्याच्यानंतर मी व्हिज्युअल सोशिओलॉजी म्हणून एक ॲडॉक ग्रुप
आमच्या इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीची जी नॅशनल बॉडी असते त्याच्यामध्ये आत्ता तो मान्य झाला. आणि त्याच्या थ्रू तुम्ही कार्यक्रम घेऊ शकता वेगवेगळे व्हिज्युअल सोशिओलॉजीच्या संदर्भात. आणि मग दर डिसेंबरला एक मोठी कॉन्फरन्स असते नॅशनल लेवलला, तर तिथे तुम्ही लोकांना पेपर इन्व्हाइट करू शकता. तुम्ही तिथे काही फिल्म स्क्रीनिंग्स करू शकता किंवा पॅनल डिस्कशन त्या विषयावरती करू शकता. की व्हिज्युअल हे इतकं महत्त्वाचं मीडियम आहे की जे कोणालाही ते अट्रॅक्टिव्ह वाटतं. म्हणजे आजकाल तुम्ही आणि आपण जे काही रील्सच्या जमान्यात आहोत आणि जिथे आपलं आता आधी तरी 30 सेकंद आपण म्हणायचो, आता तेवढाही नाही, आता तो 10 सेकंदावरतीच आय थिंक यायला लागला आहे. तर त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये व्हिज्युअल्सच्या थ्रू तुम्ही कसं शिकाल. कारण मी IVSA म्हणून एक मोठी ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल व्हिज्युअल सोशिओलॉजी असोसिएशन, जी वर्ल्ड वाईड आहे. तर त्याची मी मेंबर आहे. मी त्याचे काही कॉन्फरन्सेस तेव्हा अटेंड केलेल्या. तर त्यांच्यातनं मला असं वाटलं की किती लोक काम वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आणि म्हणजे एकांनी हाँगकाँगमधलं फुटलूज लेबर फक्त व्हिज्युअलच्या थ्रू प्रेझेंट केलं होतं त्यावेळेला, की अनेक वेगवेगळे त्याचे फोटो काढून आणि ते असं. तर व्हिज्युअलची ताकद खूप जास्त असते. तर म्हणून आम्हाला असं वाटलं की सोशिओलॉजी पण बदलते. जसं बाहेरची परिस्थिती बदलते तसं म्हणजे सोशल सायन्स बदलायलाच पाहिजे. आणि त्या अर्थाने मला नेहमी वाटतं की सोशिओलॉजी खूप डायनॅमिक सोशल सायन्स आहे की जे नवीन नवीन ह्याला बदलत राहतो. तर तशाने ज्या नवीन ब्रँचेस आल्यात की असंच एक ग्रुप आमचा फूड आणि कल्चरवर पण आहे की सोशिओलॉजी ऑफ फूड अशा यांनी, की आता हे व्हिज्युअल सोशिओलॉजी. तर मग त्याच्यामध्ये काय पद्धतीने काम करता येईल. कारण आता यंगस्टर्स खूप व्हिज्युअलवर काम करायला उत्सुक आहेत. तर मग त्यांना काय देता येईल आपल्याला, किंवा त्यांना कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचता येईल. कारण नाहीतर काय होतं, सोशिओलॉजीतला इंटरेस्ट कमी होतो जर का तुम्ही फक्त थिअरी बोलत राहिलात तर. आणि बाकी मला मतं एवढी म्हणजे मी त्यांच्या वतीने नाही बोलू शकत, पण माझं स्वतःचं मत आहे, मला खूप अप्लाइड पण नाही ते केलेलं पटतं ते. कारण ते खूप डायल्यूट होतं. तुम्हाला थिअरीचा बेस नसेल तर तुम्ही खूप डायल्यूट करता हळूहळू. म्हणजे काही अंशी मला वाटतं की काही डिसिप्लिनचं असं व्हायला लागलं की तुम्ही ॲप्लिकेशनच्या मागे इतके जाता किंवा एका पॉईंट नंतर तुम्हाला त्याचा तो थिअरीचा बेस त्याचा राहत नाही. तर हे दोन्हीचे सांगड घालायचे असेल तर मला वाटलं व्हिज्युअल सोशिओलॉजी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे, जिथं तुम्ही ॲक्च्युअल जे बघता. म्हणजे मी स्वतः आता ह्याची होर्डिंग जमा केली आहेत कन्स्ट्रक्शन साईट्सची, वाघोली आणि हिंजवडी भागातली. आणि त्यात ती व्हिज्युअल्स काय सांगतात आत्ता मिडल क्लास ॲस्पिरेशनविषयी. म्हणजे होर्डिंग्स काय प्रकारचे प्रॉमिसेस देतं की तुमचा ट्रँक्विल टाईमपासून ते योगापासून ते बिग फॅमिली आणि मी टाईम, म्हणजे ह्या ज्या कॉन्सेप्ट आपल्याकडे सगळ्या टिपिकल अमेरिकन काय म्हणतात देसी अमेरिकन ड्रीम जे आपण जगतोय सगळे इथे बरेचसे, तर त्यासाठी काय या प्रकारचे होतं, या होर्डिंगचं व्हिज्युअल ॲनालिसिस मी करते की काय करता येईल. किंवा कल्चरल स्टडीजच्या अँगलनी मला वाटतं की कॉफी आजकाल कॅफेचं कल्चर खूप वाढलं आहे, तर कॅफेज काय पद्धतीने डिझाईन केलं जातं. तर मला कॅफेमध्ये बसून लोक काय करतात हे महत्त्वाचं आहे, पण मला कॅफे डिझाईन कशी करतात त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, की त्याला कल्चरल जॉग्रफी असं म्हणतो. की तुम्ही फेमिनिस्ट सोशिओलॉजी असं काही असतं का? असतं ना, म्हणजे सोशिओलॉजी ऑफ जेंडर आहे किंवा फेमिनिस्ट सोशिओलॉजी आहे, ज्याच्यामध्ये सोशिओलॉजी बऱ्याच वेळेला सोशिओलॉजीचे ज्या काही गिव्हन आयडियाज आणि थिअरीज आहेत तर त्याला काय पद्धतीने जेंडर लेन्सनी बघता येईल. पण मी म्हटलं असं की आय स्टील प्रिफर जेंडर स्टडीज दॅन फेमिनिस्ट सोशिओलॉजी, बिकॉज जेंडर स्टडीज गिव्ज यू व्हेरी क्लिअर लेन्स, जेंडर लेन्स जी मिळते की त्यातनं तुम्ही जास्त क्रिटिकल बघू शकता. आणि मी म्हटलं असं की मला त्या बाबतीत मी एक नेहमी लकी राहिली आहे की जेवढा केवढा माझा शिक्षणाचा काळ आणि शिकवण्याचा काळ याच्यामध्ये खूप माझं क्लोज असोसिएशन विमेन स्टडीज बरोबर राहिल्यामुळे सुद्धा तुम्ही दोन्ही डगरींवरती एकत्र पाय देत जाऊ शकता, सोशिओलॉजी आणि जेंडर स्टडीज. आणि कलिग्स मैत्रिणी असं सगळंच हे असल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक त्यातनं ते तुमचा तो काय म्हणतात ती धार जात नाही. मग की पाश्चिमात्य देशात खूप अभ्यास झालाय आणि इथे थोडा कमी आहे की मी इथे कोणी फार बोलत नाही फेमिनिस्ट सोशिओलॉजी विषयी वगैरे. नाही असं नाही आहे, आता बऱ्यापैकी आपल्याकडे पण आहेत, त्याला नावं वेगवेगळी देतो आपण, पण आहे फेमिनिस्ट सोशिओलॉजी हे बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये आणि ह्याच्यात केलं जातं. किंवा मग त्याच्यामध्ये फक्त असं आमचं म्हणणं असतं नेहमी की ॲड अँड स्टर सारखं करू नका की सगळं सिलेबस केलं आहे, एक काहीतरी छोटं बायकांविषयी बोललायत आणि मग की आमचं जेंडर सेन्सिटिव्ह किंवा जेंडर सिलेबस असं नाही होते. तर त्याला एक वेगळं पूर्ण लेन्स ती द्या. म्हणजे हां अगदी करेक्ट करेक्ट करेक्ट. आम्ही नेहमी म्हणजे मागे विमेन स्टडीजने घेतल्याच्यात पुष्पाताई मी पण एक ह्याच्यात होतो की जिथे कसं आपल्याला एनजेंडर करता येईल सोशल सायन्सेसला, त्याच्यामध्ये पण त्या हे म्हणत होत्या की
ते इतका सोपा अप्रोच ठेवू नका, ती लेन्स वापरा. म्हणजे आणि ती सोशलॉजीमध्ये मला वाटतं की म्हणजे माझ्या डिपार्टमेंटला आम्ही सिलेबस करताना नेहमी ते केलं, किंवा ग्लोबलायझेशन असेल, डेव्हलपमेंटचं सिलेबस, स्पोर्ट्सचं, कल्चरल स्टडीज आम्ही इंट्रोड्यूस केलं होतं, जे जनरली इंग्लिश लिटरेचरमध्ये जास्त बघितलं जातं, पण ते आम्ही सोशलॉजीमधनं कशा पद्धतीने करता येईल. तर त्या सगळ्या सिलेबसमध्ये किंवा सिनेमॅटिक, रिसर्च मेथॉडॉजी सगळीकडे ती जेंडर लेन्स राहिली पाहिजे अशा ह्याने केलं होतं. सिनेमाचं प्रेम आहे ते तुझ्या लेकीपर्यंत पर्कोलेट होऊन ती आता काय करते. लेकीला आम्ही म्हणतो ती अभिमन्यू सारखंच आहे, कारण मी म्हणलं ना की ती जन्मली दुसऱ्या दिवशी मी PhD सबमिट केलं, त्यामुळे पोटातच ते संस्कार असतील असं काही तर माहिती नाही मला. पण ती जास्त फिल्म मेकिंगमध्ये, पण तिचा ती पण तो म्हणजे माझी आई, मी आणि ती असा जर का धागा पाहिला तर खूप साम्य आहे. म्हणजे तिने कधी माझ्या आईला पाहिलं नाही आहे खरं तर, पण खूप साम्य आहे, कारण सेम विचार करण्याची प्रक्रिया, सेम निर्णय घेण्याची प्रक्रिया, तोच धाडसीपणा, हे सगळं आहे, तेच वाचन करायचं तिच्यामध्ये आहे. आणि मला असं वाटलं की कधी कधी म्हणजे आई वडील माझे काही त्या काळात असे खूप कॉन्शियस पेरेंटिंग करण्याच्या काळातले नव्हते. मी पण स्वतः तशी नाही आहे, मला पण ते खूप कधी एवढं आवडलं नाही की दिसू दे त्यांना सगळं, भांडणं पण दिसू देत आणि सगळं. तर आम्ही संघमित्रावर तसंच थोडंफार राहिल्यामुळे ती पण त्याच पद्धतीने खूप बॅलन्स विचार करते, खूप काय म्हणू तिला की ॲट कोर, म्हणजे तिला विचार करते ॲट कोर फेमिनिस्ट आहे ती, त्यामुळे तसं हे नाही. पण तिला ते लेबल कुठलं ती लावून घेत नाही. थोडीशी ती कदाचित आत्ताच्या चळवळीच्या कॉन्टेक्समध्ये पटणार नाही, पण ती थोडी आयडेंटिटी पॉलिटिक्सच्या बियॉन्ड जाणारी पण आहे, त्यामुळे सुद्धा थोडी जास्त शार्प बोलते. आणि तिने चांगलं मीडियम निवडलं असं मला नेहमी वाटतं की जे म्हणायचं ते म्हणण्यासाठीचं मीडियम चांगलं आहे. आत्ताच्या सद्य राजकीय परिस्थिती किती म्हणू शकते हा क्वेश्चन मार्क राहणारच आहे कायम. पण मला असं वाटतं तुझी थिअरी आहे, नक्की आहे. आणि म्हणजे आम्ही किती लहान असल्यापासून आम्ही कुठेही गेलो तरी रिक्षामध्ये किंवा क्लिनिकच्या बाहेर वेटिंग रूममध्ये माझ्या लेक्चरची तयारी करता मी तिला सांगायचे, हा मार्क्सचं हे मी उद्या शिकवणार आहे, डेरिडाचं हे बोलणार आहे, किंवा याचं फुकोचं मी हे बोलणार. ते तिला ती आवड आहे, म्हणजे की त्यामुळे तिने खूप वाचन खूप करते, प्रचंड वाचन आहे तिचं, आमच्या कोणाहीपेक्षा खूप जास्त आहे. आणि थिअरी खूप वाचते, ती ॲप्लाय करते. म्हणजे मग ते इस्रायल वॉर असू दे किंवा रोजच्या ह्याच्यातला एखादा एक्सपिरियन्स असू दे, तिच्याकडे कामाला येणारे बाई आणि तिचं लाईफ असू दे, पण ती थिअरी कनेक्ट, तिला तो थिअरीचा बेस ती सोडत नाही, जे मला तिचं खूप आवडतं की अतिशय काय म्हणू, त्यामुळे तो एक स्ट्रॉंग बेस आहे तिचा. आणि अझीम प्रेमजीचा खूप रोल आहे त्याच्यात. म्हणजे आम्ही तिला 11वी-12वी माझं होतं की मी स्वतः 11वी-12वीची टेक्स्टबुक पाहिलेली आहेत आणि मला माहिती आहे की ती रमणार नाही त्याच्यात. म्हणजे तिचे ज्या आणि ती ऑनेस्टली म्हणजे मी पण असं खूप मार्क ग्रेट असं फार नाही आहे, पण आहे ते करायचं. ती पण तशा टाईपमधली की ते जास्त ती आय थिंक नॉलेजच्या मागे ती म्हणजे तिला मी नेहमी म्हणते तिचं की हुशारी पण की अगं तू डॉक्टर बन असं, पण तिचं म्हणणं नाही मी एवढ्याच अभ्यास नाही करणार, त्याच्यात मी खूप काही वाचेन त्याच्यापेक्षा. आजही ती मेडिकल जर्नलमधली आर्टिकल पण वाचते आणि बाकी थिअरी, सोशल थिअरी पण वाचते, फिजिक्स पण खूप स्ट्रॉंग आहे. म्हणून मला असं वाटलं होतं की ती 11वी-12वीत रमणार नाही, तर तिला आपण वेगळा काहीतरी पर्याय देऊन मग आम्हाला तेव्हा केम्ब्रिजचा पर्याय मिळाला की जे होमस्कूलिंगसारखं, जे ॲज अ प्रायव्हेट स्टुडंट तिने 11वी-12वी केलं, त्याचा तिला खूप फायदा आला. मग खूप वेगळ्या गोष्टी त्या काळात केल्या. सुमित्राताईंकडे तिने त्यांची जी डोनेशन ऑर्गनवरची फिल्म होती त्याच्या आम्ही सहज त्यांच्याशी बोलत, त्यामुळे अरे मग द्या पाठवून, म्हणजे त्यात ती खूप शिकली, त्यातनं तिला क्लॅरिटी आली की फिल्मच तिला करायची, तर ते पण एक त्याचा फायदा आला. आणि ह्या सगळ्याच्यातनं म्हणजे मी बघते की तिचा पण तो म्हणतात एक फेअरनेस जो इनहेरंट आहे, त्यामुळे इक्वॉलिटी, इक्विटी म्हणजे ह्या मुद्द्यांविषयी तिचं कधी गफलत नाही होत की ते तिच्या अंगीभूतच आहे. म्हणजे की आपण हे असंच असलं पाहिजे, जग हे असं असलं पाहिजे याच्याविषयीची खात्री. चिडचिड त्यामुळे खूप होते, खूप असं आतून चिडचिडून बोलते, पण मी म्हणलं असं की आहे म्हणजे की ती खूप इंटेन्स आहे. म्हणजे मला कधी कधी भीती वाटते, पण इंटेन्स आहे ती खूप. आणि अजून तरी काही सीनवर नाही. आणि आम्ही नाही असं कधी म्हणली तरी नाही, अँटी असं कधी म्हणली नाही, पण अट्टास पण नाही आहे खूप, किंवा असं कोणाचं तरी लग्न पाहून करायचंच असं पण नाही, कोणाचं तरी वाईट लग्न पाहून नाहीच असं पण नाही आहे. पण
शेवटी इंडिव्हिज्युअल म्हणून ती बघेल की तिला कोणी पार्टनर आवडला. आणि म्हणलं असं माझ्या आईवडिलांनी मला पूर्ण फ्रीडम दिला होता की घरी येऊन बॉयफ्रेंड विषयी बोलण्याचा. म्हणजे त्या काळात सुद्धा हे लेट 80s मध्ये मला घरी येऊन सांगता येत होतं की हा मुलगा आवडला आणि मी ह्याच्यावर फिरते टिपिकल त्या ह्याच्यामध्ये. आणि आता हा नाही आता हा हेही सांगायची मुभा घरी होती. तसं आम्ही त्याच पद्धतीने तिचंही ठेवलं की तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू आण आणि तेच कंटिन्यू राहील असं नाही हेही आम्हाला माहिती आहे. पण काय म्हणू त्याला की एक तुझे तू निर्णय. पण आम्ही पण तिला प्रत्येक निर्णय लहानपणापासून म्हणजे संदीपची VRS असेल माझी VRS तर ते तिच्याशी डिस्कस करून की तुझ्या कुठल्या कुठल्या गोष्टींवरती परिणाम होऊ शकतो आणि शिक्षणावर आम्ही कधी होऊ देणार नाही पण बाकी छान चौकीवरती थोडा होऊ शकेल पण ते मान्य करून त्यामुळे निर्णयात तिला काय मला असं वाटतं की खरंच तुम्ही फेमिनिझम मानत असाल आणि स्त्रीवादी स्वतःला म्हणत असाल तर 3-4 गोष्टी तुमच्या बरोबर म्हणजे तुम्हाला करता आल्या पाहिजे. एक म्हणजे तुमच्याकडे प्रचंड निर्णय क्षमता पाहिजे आणि फ्लेक्झिबिलिटी पण असली पाहिजे की तो निर्णय कधी काही बदलायची वेळ आली तर. पण ॲट द सेम टाईम मी म्हटलं की जगाच्या विरोधात जाऊन तो निर्णय घेता आला पाहिजे. मग तो काही असू दे लग्नाचा असेल शिक्षणाचा असेल प्रोफेशनचा असेल. माहिती आहे तिच्या प्रोफेशनमध्ये खूप धोके आहेत खूप अनसर्टन्टी आहे पण ती तयार आहे ते सगळं फेस करायला. तर वी आर देअर विथ हर म्हणजे की जे काय असेल त्या ह्याच्यामध्ये. शेतीविषयी किंवा तुझी एकूण बागकामाची माझी बागकामापुरती शेंदीप शेती आणि मी खूप त्याच्यात नाहीये. मला माझी कुवत माहिती आहे फिजिकल तेवढी नाहीये पण मला बागकामाची खूप आवड आहे त्यामुळे. आणि मला जरा त्याने तब्येतीला पण खूप फरक पडला आणि म्हणून मला असं वाटलं की ते छान रमायला होतं विचार करता येतो थोडं इंट्रोस्पेक्ट करायला वेळ मिळतो तुम्हाला. कारण मला स्वतःला ती सवय रोजच्या रोज जे काय झालं त्याच्याविषयी स्वतःला इंट्रोस्पेक्ट करून जिथे नाही म्हणजे आपण काय झालंय जे घडलं ते का घडलं कसं घडलं एवढं तर अनालिसिस म्हणजे कधी ते ओव्हर थिंकिंगमध्ये जातं पण विच आय प्रिफर की ओव्हर थिंकिंग आय प्रिफर ओव्हर नॉट थिंकिंग. त्यामुळे आणि आम्ही तिघंही तसेच होत त्यामुळे मग ते समाव जुळतं पण फाटतं पण त्यातनं पण ते जे काय होतं ते गरजेचं असतं अशा. तुझ्या याच्यासाठी शुभेच्छा देऊया. हो थँक्यू. तुला नवनव्या कल्पना हो थँक्यू. मला वाटतं येस थँक्यू. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मिळून साऱ्या जणीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.